तळोजा फेस 1 मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे। मिठास कॉर्नर परिसरात भरधाव कारने धडकांची मालिका घडवत एकाचा बळी घेतला असून अनेक जण जखमी झाले आहेत। MHC40 DA 4814 क्रमांकाच्या कारने प्रथम 2 जणांना धडक दिल्यानंतर चालकाने वाहन वेगाने पुढे नेले। तळोजा पोलीस चौकीच्या दिशेने जात असताना आणखी एका व्यक्तीला धडक बसली, यात त्याचा जागीच मृत्यू झाला। यानंतर कारने रिक्षा, टेम्पो आणि वडापाव सेंटरलाही धडक दिली। या घटनेत काही नागरिक जखमी झाले असून एका व्यक्तीच्या अंगावर गरम तेल पडल्याने तो भाजला आहे। अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून तळोजा पोलीस त्याचा शोध घेत आहेत। निवासी परिसरात भरधाव वाहन चालवणाऱ्या चालकावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। तळोजा येथील या धक्कादायक घटनेचा तपास पोलीस करत आहेत। इथे ॲक्सिडेंट झालेला आहे। सध्या 5 गंभीर म्हणजे 5 जखमी आहेत आणि 1 गंभीर होता, तो मयत झालेला अशी माहिती मिळालेली आहे। त्याला उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेला आहे। तसेच 5 जखमी आहेत, त्यांच्यावर MGM हॉस्पिटल येथे दवा उपचार चालू आहे। पोलिसांतर्फे आम्ही ताबडतोब टीम फॉर्म केलेले आहेत, 4 टीम फॉर्म केलेले आहेत। मेन म्हणजे वैद्यकीय मदत मिळण्यासाठी व नातेवाईकांना लायझनिंग करण्यासाठी आम्ही एक टीम ठेवलेली आहे हॉस्पिटलमध्ये MGMला। पुन्हा एक आरोपीच्या शोधासाठी आहे, बाकी एक टीम इथे काम करते। एक अजून शोध तपास साक्षीदारांची जबाब वगैरे काम चालू आहे। सध्या एक रिक्षा आहे, 2 बाईक आहेत आणि एक टेम्पो आहे, म्हणजे 3 बाईक, 1 टेम्पो आणि ही ॲक्सिडेंट करणारी आरोपीची कार आहे। अद्याप तसं काही तपासात निष्पन्न झालेलं नाही। आमचा तपास चालू झाल्यावर आम्ही आपल्याला संपूर्ण माहिती देऊ। त्याबाबतचा तपास चालू आहे। अद्याप तरी तसं काही निष्पन्न नाही आहे। तपासात आम्हाला जे निष्पन्न होईल ते आपल्याला माहिती देण्यात येईल आपल्याला।